गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या जगताप क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचं आपलं सेशन नंबर 13 आहे. तर जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांच्यासाठी माहितीपूर्वक असं की आपलं हे डेली सेशन आहे, डेली होकॅट सेशन आहे, जे आपल्या चॅनलवरती सकाळी 9 वाजेपर्यंत अपलोड होऊन जातं. दुसरी गोष्ट अशी की आपण यामध्ये कव्हर करतो 5 वर्ड. ठीक आहे, 5 वर्ड ज्याच्यामध्ये आपण बघतो की एका वर्डचे इंग्लिश अर्थ असतो, त्याचा इंग्लिश मिनिंग. ठीक आहे, दुसरं म्हणजे त्याचा मराठीतलं मिनिंग असतो आपला. ठीक आहे, तिसरी गोष्ट आपण बघतो त्याच्यामध्ये एका वर्डचे सिनोनिम. ठीक आहे, सिनोनिम्स. आणि चौथं आपण बघतो अँटोनिम्स. ठीक आहे, अँटोनिम्स. आणि या व्यतिरिक्त आपण प्लसमध्ये बघतो अजून 5 असे वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, म्हणजेच शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा इंग्लिशमध्ये. आणि हे सर्व होकॅब आपण बघतो तर हे सर्व होकॅब प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, प्रिव्हियस इयर पेपरमधले आहे. तर प्रिव्हियस इयर पेपर कोणते कोणते आहे तर त्यामध्ये आपलं सरळ सेवाचे सर्व पेपर येतात. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये तलाठी भरतीची जे आहेत ते सुद्धा येतात. दुसरे त्यामध्ये आपण MPSCचे येतात. आणि लास्ट आपल्या यामध्ये SSCचे सुद्धा होकॅब यामध्ये कव्हर होऊन जाते. तर म्हणजेच जर तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल आणि जर होकॅबसाठी वेगळा वेळ द्यायची गरज नसेल तर आपण तुम्ही आपले हे डेली होकॅब सेशन जे आहेत ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे त्यावरून तुम्हाला एक्झामसाठी वेगळे होकॅब तयार करण्याची गरज नाही पडणार, तुमचे होकॅब यामधूनच कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. तर आजचं आपलं सेशन आहे सेशन नंबर 13. आणि आजचा आपला वर्ड आहे रिब्यूक. ठीक आहे, आजचा आपला वर्ड आहे रिब्यूक. तर रिब्यूक म्हणजे काय? रिब्यूक म्हणजे टू क्रिटिसाइज ऑर स्कोल्ड शार्पली. म्हणजे एखाद्याला तीव्रपणे, शार्पली म्हणजे एकदम टोकाचं, एक्स्ट्रीमली त्याला क्रिटिसाइज करणं किंवा त्याच्यावर ओरडणे. ठीक आहे, त्याचा मराठी अर्थ होतं झडप घालणे किंवा रागावणे किंवा ओरडणे आपण म्हणू शकतो. त्याला क्रिटिसाइज करणे, निंदा करणे या पद्धतीनं. तर सिनोनिम बघा तुम्ही, स्कोल्ड आलंच आहे. दुसरा आहे रेप्रिमेंट. रेप्रिमेंट हा सिनोनिम आहे रिब्यूकचा. आणि हे दोन्ही वर्ड एक्झाममध्ये विचारले जातात सतत, म्हणजे नेहमी कंटिन्युअसली ते विचारले जातात, फ्रिक्वेंटली विचारले जातात. त्याचा अँटोनिम बघा, प्रेज. प्रेज म्हणजे स्तुती करणे. कॉम्प्लिमेंट म्हणजे एखाद्याला आपण कॉम्प्लिमेंट देतो, हे तिथे स्तुती आपण करत असतो. ठीक आहे, दुसरा वर्ड आहे आपला रिट्रिब्युशन. तर रिट्रिब्युशन म्हणजे काय? तर पनिशमेंट फॉर रॉंग डे. ठीक आहे, त्याला रिट्रिब्युशन असं म्हणतात. म्हणजे चुकीच्या वागण्याला आपण जे पनिशमेंट देतो त्याला रिट्रिब्युशन असं म्हणतात. तर मराठी अर्थ बघा, बदला किंवा शिक्षा देणे. ठीक आहे, सिनोनिम आहे त्याचा पनिशमेंट देणे किंवा वेंजनन्स. वेंजनन्स म्हणजे सुद्धा एखाद्या गोष्टीचा बदला घेणे, त्याला वेंजनन्स असं म्हणतात. ठीक आहे, अँटोनिम आहे दिलं बघा, फॉरगिव्हनेस किंवा पार्डन. ठीक आहे, पुढचा आपला होकॅब आहे डिसमल. तर डिसमल म्हणजे काय? तर डिसमल म्हणजे कॉझिंग सॅडनेस ऑर ग्लो. ठीक आहे, म्हणजे उदासीनतेचं कारण किंवा दुःखी असण्याचं कारण जे असतं, म्हणजे दुःखी असणे याला आपण डिसमल असं म्हणतो. त्याचा मराठी अर्थ दिलेला आहे निराशाजनक किंवा उदास असणे. सिनोनिम बघा, ग्लूमी आणि डिप्रेसिंग. ठीक आहे, ग्लूमी म्हणजे असं एकदम डल, म्हणजे एकदम उदास असं वाटणारं, सॅड असणारं, त्याला आपण ग्लूमी म्हणतो. दुसरा त्याचं अँटोनिम दिलं बघा, चेअरफुल किंवा ब्राईट एकदम. ठीक आहे, डिसमल म्हणजे जर निराशाजनक असेल तर
त्याचा अपोजिट चेअर खोलत असायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा आपला ओकॅब आहे लशियस. लशियस किंवा लुशियस. ठीक आहे. त्याचं म्हणजे काय तर बघा, डिलिशियस और हायली प्लेझंट. म्हणजे डिस्मल म्हणजे तर उदासीनता आहे, तसंच लुशियस म्हणजे डिलिशियस और हायली प्लेझंट आहे, म्हणजे चविष्ट किंवा मोहक आहे. हे डिस्मलचा हा ऑपोजिट वर्ड होऊ शकतो. ठीक आहे. मराठी अर्थ दिले चविष्ट किंवा मोहक. सिनोनिम आपल्याला दिले त्याने टेस्टी किंवा डिलाइटफुल. तसंच अँटोनिम दिले टेस्टलेस किंवा अनप्लिझंट. ठीक आहे. पुढचं आपलं ओकॅब आहे इन्व्हेक्टिव्ह. तर इन्व्हेक्टिव्ह म्हणजे काय? तर इन्व्हेक्टिव्ह म्हणजे आपल्याला दिलेले त्यांनी हार्श और अब्युजिव्ह लँग्वेज. म्हणजे एखाद्या असभ्य भाषेमध्ये किंवा हार्श लँग्वेजमध्ये बोलणे किंवा लिहिणे या पद्धतीने. ठीक आहे. मराठी अर्थ दिले त्यांनी शिवीगाळ किंवा अपशब्द बोलणे. ठीक आहे. सिनोनिम आहे बघा अब्यूज और इन्सल्ट करणे. ठीक आहे. अँटोनिम बघा त्याचं प्रेज, हे स्तुती करणे. कॉम्प्लिमेंट म्हणजे आपण बघितलं कॉम्प्लिमेंट देणे. ठीक आहे. तर आता आपण पुढचं बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजेच इंग्रजीमध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन कशाला म्हणतात, तर शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिला जातो त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणतात. या पद्धतीचे 2 ते 3 प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये दिसून येतात. ठीक आहे. तर आजचा पहिला आपला आहे इनफॉलिबल. इनफॉलिबल म्हणजे काय? वन हू नेवर मेक्स मिस्टेक. म्हणजे इनफॉलिबल म्हणजे फॉल होत नाही, या पद्धतीने आपण पाठ करू शकतो. त्याचा अर्थ दिलेला आहे वन हू नेवर मेक्स मिस्टेक्स. म्हणजे असा की जो कधी चूक करत नाही किंवा जो अचूक आहे त्याला इनफॉलिबल म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा दिलेला आहे त्यांनी फिलॉलॉजी. फिलॉलॉजी म्हणजे काय? द स्टडी ऑफ लँग्वेजेस. म्हणजे मराठी अर्थ दिलेला भाषाशास्त्र, म्हणजे भाषेचा अभ्यास करणारा फिलॉलॉजी. ठीक आहे. म्हणजे भाषेचा अभ्यास म्हणजे फिलॉलॉजी, आणि भाषेचा अभ्यास करणारा म्हणजे वन हू स्टडी ऑफ लँग्वेजेस, त्याचा फिलॉलॉजिस्ट असतात. ठीक आहे. हे आपण बघितलेलं आहे ओके आहे, कारण एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. पुढचं आहे बघा इंट्रोवर्ट. इंट्रोवर्ट कशाला म्हणतात? तर इंट्रोवर्ट म्हणजे वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली. म्हणजे जो स्वतःला मुक्तपणे असा व्यक्त करू शकत नाही, त्याला इंट्रोवर्ट असं म्हणतात. मराठी अर्धेला अंतर्मुख व्यक्ती, जो स्वतःमध्येच असतो तो. ठीक आहे. पुढचा दिलेला आहे इग्लू. तर इग्लू कशाला म्हणतात? अ हाऊस वेअर एस्किमो लिव्स. म्हणजे जिथं एस्किमो राहतात, असं बर्फाचं घर असतं, त्याला इग्लू म्हणतात. ठीक आहे. हा एक्झाममध्ये विचारला जाणारा आणि रिपीटेड क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस विचारला जातो, हा पाठ करून ठेवा. पुढचा आहे सेंटिनरी. सेंटिनरी म्हणजे काय? तर 100th ॲनिव्हर्सरी ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट. म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या इव्हेंटची 100वी ॲनिव्हर्सरी किंवा शताब्दी. ठीक आहे. त्याला 100वा वर्धापन दिन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण इतकंच बघतोय. थँक्यू एव्हरीबडी.